ओम नमः शिवाय। प्रिय शिवभक्तांनो, तुम्ही कधी विचार केला का की भगवान शंकरांचे वाहन बनून राहण्याचे व सदैव शिवशंकरांच्या जवळ राहून त्यांची सेवा करण्याचे सौभाग्य नंदी महाराजांना कसे मिळाले? उमापती शिवशंकराच्या सर्व गणांपैकी नंदी महाराज हे असे एकमेव गण आहेत जे सदैव त्यांच्या जवळ असतात व त्यांचे अतिशय प्रिय आहेत। आज जरी आपण कोणत्याही शिवालयात गेलो तर त्या शिवालयाच्या प्रवेशद्वारातच आपल्याला नंदी महाराज विराजमान असलेले दिसतात। असे मानले जाते की भगवान शिवशंकर सतत ध्यानात मग्न असल्यामुळे त्यांचे भक्त आपली मनोकामना सर्वप्रथम नंदी महाराजांजवळ मागतात आणि त्यांच्या मार्फत ही मनोकामना भगवान शिवशंकरांजवळ पोहोचते। अशा या नंदी महाराजांची जन्मकथा व ते शिवशंकरांचे प्रिय का आहेत, ही कथा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा। शिवपुराणानुसार शिलाद नावाचे एक महान ऋषी होते। ते दिवस रात्र ध्यानधारणेत मग्न असायचे। त्यांनी आपले अखंड आयुष्य देवाच्या ध्यानधारणेत व्यतीत केले होते। त्यांचे आता वय झाले होते, त्यामुळे त्यांचे पूर्वज चिंतित होते। तुम्ही जर सतत असेच ध्यानधारणेत मग्न राहिलात तर आपला वंश पुढे कसा वाढेल? तुम्ही आपल्या वंशाचे शेवटचे अपत्य आहात। तुम्ही जर वेळीच विवाह करून अपत्य प्राप्ती केली नाहीत तर आपल्या वंशाचा नाश होईल, अशी चिंता त्यांच्या पूर्वजांनी त्याच्या समोर मांडली। शिलाद ऋषींनी यावर मार्ग म्हणून भगवान इंद्रांची तपश्चर्या करायला सुरुवात केली। भगवान इंद्र शिलाद ऋषींच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले व त्याच्या समोर प्रकट झाले। तेव्हा शिलाद ऋषींनी त्याच्याकडे आपली मनोकामना व्यक्त केली। मला एक असा पुत्र हवा आहे जो अतिशय बलशाली असेल व ज्याला कधीच मृत्यू आला नाही पाहिजे। त्यावर भगवान इंद्र बोलले, मी तुमची ही मनोकामना पूर्ण करू शकत नाही ऋषीवर। तुम्ही त्यासाठी भगवान शिवशंकरांची ध्यानधारणा करा। ऋषी शिलाद यांनी भगवान इंद्रांचे ऐकले। त्यांनी भगवान शिवशंकरांची आराधना चालू केली। ऋषी शिलादांची ही तपश्चर्या अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष चालूच राहिली। त्यांच्या या कठोर तपश्चर्येमुळे भगवान शिवशंकर अखेर त्यानंच यावर प्रसन्न झाले व त्यानंच्या समोर प्रकट झाले। भगवान शिवशंकरांना समोर बघून शिलाद ऋषींनी त्यांना हात जोडले। देवांनी त्यांना सांगितले, मी तुमच्या तपश्चर्येवर प्रसन्न झालो आहे। तुम्हाला काय वर पाहिजे सांगा। त्यावर शिलाद ऋषींनी आपली भावना भगवान शिवशंकराजवळ व्यक्त केली। ते बोलले, मला एक असा पुत्र हवा जो बलशाली असेल व त्याला कधी मृत्यू आला नाही पाहिजे। भगवान शिवशंकर त्यांना तथास्तु बोलले। त्याने शिलाद ऋषींना सांगितले, माझ्या जशापासून बनलेल्या पुत्राची तुम्हाला प्राप्ती होईल। तो बलशाली असेल, त्याचे नाव तुम्ही नंदी असे ठेवा। दुसऱ्या दिवशी ऋषी शिलादांना त्याच्या कुटीच्या बाहेर एक नवजात बालक दिसले। अतिशय सुंदर आणि विलोभनीय अशा त्या बालकाला शिलाद ऋषींनी उचलून कवेत घेतले। तेवढ्यात आकाशवाणी झाली, ऋषी शिलाद, भगवान शिवशंकरांनी दिलेल्या आशीर्वाद स्वरूपात हा बालक तुम्हाला प्राप्त झाला आहे। तो तुमच्याप्रमाणेच शिवशंकरांचा परमभक्त होईल। तुम्ही त्याचा स्वतःचा पुत्र म्हणून सांभाळ करा। ऋषी शिलांनी ही आकाशवाणी ऐकली व ते पुत्रप्राप्तीमुळे अत्यानंदित झाले। त्यांनी त्या बालकाला आपल्या सोबत घेऊन आपल्या कुटीवर गेले। त्यानंतर ऋषी शिलादांनी त्या बालकाचे पालन पोषण सुरू केले। दिवस जात होते। बालक नंदी आता 5 वर्षाचे झाले होते। पित्याच्या सानिध्यात राहून तेही भगवान शिवशंकरांचे भक्त झाले होते। एवढ्या कमी वयातच ऋषी शिलांनी नंदीला सर्व वेद पुराण आणि शस्त्रास्त्रांचे संपूर्ण ज्ञान दिले। नंदी 7 वर्षांचे झाले तेव्हा भगवान शिवशंकरांनी बालक नंदीची परीक्षा घेण्याचे ठरवले। भगवान शिवशंकरांनी त्यासाठी ऋषी वृण आणि ऋषी मित्रा हे शिलाद ऋषींच्या कुटीवर पाठवले। ऋषी मित्रा आणि ऋषी वृण यांचे आदरातिथ्य शिलाद ऋषींनी आपल्या पुत्र नंदी सोबत पार पाडले। त्यांच्या आदरातिथ्यावर प्रसन्न झालेल्या ऋषींनी शिलादांना मोठ्या आयुष्याचा आशीर्वाद दिला। पण जेव्हा बालक नंदीने आशीर्वाद घेण्यासाठी ऋषींचे पाय धरले तेव्हा ऋषींच्या चेहऱ्यावर एक दुःखी स्वर दिसून आला। ऋषी शिलादांनी त्याचे कारण विचारले तेव्हा ऋषी मित्रा व वृण बोलले की बालक नंदीच्या आयुष्यात आता केवळ 1 वर्षच शिल्लक आहे। आपल्या पुत्राबद्दलची ही भविष्यवाणी ऐकून ऋषी शिलादांनी धीर सोडला। ते अत्यंत दुःखी झाले। त्यावर बालक नंदी त्यांना बोलले,
तुम्ही दुःखी होऊ नका पिताश्री. माझा जन्म भगवान शिवशंकरांच्या लीलेमुळे झाला आहे. या संकटातून तेच मला मार्ग देतील. मी त्यांची तपश्चर्या करीन व माझ्यासाठी मोठ्या आयुष्याची मागणी करीन. असे बोलून बालक नंदीने भगवान शिवशंकरांची तपश्चर्या चालू केली. बालक नंदीने भगवान शिवशंकरांना तपश्चर्येतून दिलेली हाक तत्काळ त्याच्या कानावर पडली. आपला एवढा मोठा भक्त कोण आहे, ज्याची प्रार्थना काही क्षणातच माझ्यापर्यंत पोहोचली. भगवान शिवशंकरांनी पाहिले तर बालक नंदी त्यांची प्रार्थना करत होते. नंदीच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन भगवान शिवशंकर त्याच्या समोर अवतरले. बालक नंदी, मी तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न झालो आहे. तुला काय वर हवा आहे माग, असे भगवान शंकरांनी सांगितले. भगवान शिवशंकरांचे रूप पाहून बालक नंदी मोहित झाले. आपल्या मोठ्या आयुष्यासाठी मागायची मनोकामना ते विसरून गेले. त्यांनी भगवान शिवशंकरांकडे वर मागितला की मला माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सेवेत विलीन करायचे आहे. मला तुमच्या भक्तगणात सामील होऊन अखंड काळासाठी तुमच्या सहवासात राहायचे आहे. बालक नंदीची ही निस्वार्थ भक्ती पाहून शिवशंकर अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी नंदीला मिठी मारली व त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी तथास्तु बोलले. तेव्हा बालक नंदी एका बैल स्वरूपात अवतरले व भगवान शिवशंकरांची सेवा करण्याहेतू त्यांचे वाहन स्वरूप त्यांच्या सोबत कैलासावर निघून गेले. अशा प्रकारे नंदी महाराजांना त्यांच्या निस्वार्थ भक्तीचे फळ मिळाले व अखंड काल भगवान शंकरांच्या सानिध्यात राहून त्यांची सेवा करण्याचे सौभाग्य मिळाले. कशी वाटली भगवान शिवशंकर व त्यांच्या भक्त नंदी महाराजांची ही कथा? कमेंट करून नक्की कळवा. भेटू पुढील भक्तिमय व्हिडिओमध्ये. धन्यवाद.